अरुण हा 14 वर्षांचा जिज्ञासू, धाडसी आणि थोडा हट्टी मुलगा. रोज शाळेतून परतताना तो गावाच्या शेवटी दिसणाऱ्या धुक्याने झाकलेल्या एकट्या टेकडीकडे पाहत असे. गावात अफवा होती की त्या टेकडीवर जुना प्रकाश मंदिर आहे आणि तिथे एक गुप्त दगडी दार आहे, जे फक्त साहसी मनाला उघडतं. एका संध्याकाळी सूर्य लाल केशरी रंगात बुडत होता. वाऱ्यात थोडी थंडी होती. अरुणने ठरवलं, आज मी त्या टेकडीचं रहस्य उलगडणार. तो एका छोट्या बॅगेत टॉर्च, पाणी, दोरी आणि आईने दिलेला तांदळाचा लाडू घेऊन निघाला. रस्त्यात झाडांच्या फांद्या हलताना विचित्र आवाज येत होते, पण अरुण मागे हटलाच नाही. टेकडीवर पोहोचल्यावर त्याला एक अरुंद गुहा दिसली. आत अंधार, पण भिंतींवर चमकणारे निळे चिन्ह दिसत होते. तो पुढे गेला, टॉर्च लावला आणि अचानक त्याच्यासमोर एक मोठं दगडी दार दिसलं. वर कोरलेला संदेश, हृदयात धैर्य असेल तर मार्ग स्वतः तयार होतो. अरुणने दाराला हात लावला. दार हललं आणि घूं असा आवाज करत उघडलं. आत एक मोठा सभामंडप होता, ज्याच्या मध्यभागी एक सुवर्ण गोळा तरंगत होता. तो एखाद्या छोट्या सूर्याप्रमाणे प्रकाश देत होता. अरुण थक्क झाला. तो जवळ गेला तेव्हा त्या गोळ्यातून सौम्य आवाज आला, खरी संपत्ती धनात नाही तर धैर्यात असते. तू हे साहस केलं, त्यासाठी तू पात्र आहेस. तेवढ्यात जमीन हालू लागली. मंदिर जुने असल्याने ढासळू लागले होते. अरुणने झपाट्याने गोळा हातात घेतला, दोरीच्या मदतीने बाहेर झेपावला आणि धावत धावत टेकडीवरून खाली आला. टेकडी मागे अंधारात हरवली, पण अरुणच्या हातात उजळणारा सुवर्णगोळा चमकत राहिला. गावात पोहोचल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले. सुवर्णगोळा गावात ठेवताच त्याचा प्रकाश संपूर्ण गाव उजळून